हाय हॅलो नमस्कार, मी रुंजी. माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरं का. तर इकडे बघू शकता, हा घारी भोपळा आहे, पण हा वेगळा आहे, हा देशी नाही आहे. तिकडे कर्नाटकमध्ये मस्त असे छान मोठं, खूप मोठं भोपळा असते, देशी असते तर, पण हा देशी नाही आहे, पण घारी भोपळाच आहे. आई नाही म्हणत होती, पण हा घारी भोपळाच आहे. तर आज मी ह्याची छान अशा घाऱ्या बनवणार आहे बघा. आणि खूप दिवस झाले ह्याच्या घाऱ्या करायच्या म्हणते, पण मला वेळच भेटला नाही. म्हटलं आज शिजत घालायचं आणि संध्याकाळी करायचं. आणि एवढा मोठा भोपळा कापायचा, तो इळा काही कापला गेला नाही आहे, मला कोयताच घ्यावं लागलं त्याच्यासाठी अजिबात. आणि हा इळा पण एवढा का रे ना, ऊस तोडायचाच विळा आहे, आणि की तरी पण नाही झालं. मग त्याच्यानंतर मी ह्या फोडी करायला हीच घेतला, आपला कोयताच घेतला, कापून घेतला. आणि आत असा पिवळा आहे, पण तो लाल छान असे म्हणजे मस्त असतं, ते गरं असते ते छान असतं त्या भोपळ्यामध्ये. पण ह्याच्यात काही नव्हतं, असं पिवळा होता, पण हा घारी भोपळाच होता. तरी हा मोठा नव्हता, छोटासा होता. त्याचं बारीक कट पीस करून घेतला असं, आणि वरची साल काढून घेतली अगोदर. हे काय एवढी साल होती, आणि थोडासा किडलेला पण होता. सगळं व्यवस्थित करून घेतलं. आणि ह्याला शिजायला वेळ लागत नाही, जर कुकरला लावलं ना 2 शिट्ट्यात होऊन जातं बरं का हे. आणि इकडं चुलीवरच केलं आपलं, गॅस वगैरे भरून नाही आणला अजून, म्हणून आता सगळा स्वयंपाक गॅसवर नाही आहे, तर चुलीवरच करते, कारण गॅस भरून आणायचा आहे. आणि सगळं भाकरी वगैरे सगळं झालं, पसारा झाला, आता सगळं शिजू टाकायचं आणि मग बाकीची कामं करायची. मग ही संध्याकाळी करायचं, म्हणून सकाळचं शिजवून घेते मी पेटलेल्या चुलीवर. आणि मग भांडी धुणं, झाडू वगैरे, फरशी सगळं आता करायचं. आणि ह्याला वेळ लागतो भरपूर, म्हणजे भरपूर वेळ लागतो. आणि त्याच्यावर मी छान असा मस्त तवा झाकून घेतला बरं का. त्याच्या मापाचा झाकायला काय नव्हतं, म्हणून तवा झाकून घेतला. आणि इथे शेंगदाण भाजलं होतं आमटीसाठी, पण पोरच ते खाऊन संपत होते. आणि मग ह्याच्यानंतर बघा छान अशा घाऱ्या शिजल्यात, म्हणजे भोपळा शिजला आहे, घारी भोपळा. तर इकडे बघू शकता छान असा शिजला आहे. आता त्याचं खरं तर तुम्हाला जर करायचा असेल, आणि जर असेल तुमच्यावर घारी भोपळा, तर काय करायचं माहिती आहे का, या भोपळ्याचं पाणी काढून एका सुती फडकं घ्यायचं आणि पाणी काढून घ्यायचं पिळून. पण मला माहिती नव्हतं, मी फर्स्ट टाईम स्वतः करते. एकदा केलं तर, पण आठवत नव्हतं मला व्यवस्थित असं. मग त्यावर छान असं तूप टाकून घेतलं, मग सुंठ बडीशोपची जी पेस्ट होती ती पण टाकून घेतली, आणि गूळ किसून घेतला. आधी पाणी काढून घ्या बरं का, नाहीतर इतकं पाणी होतं ना, भरपूर पाणीच पाणी. त्यात पाणी घालायची दुसरं गरजच नाही आहे. मी ह्याच्यामध्ये पाणी कोणतंच घातलं नाही आहे घेऊन. आणि मग हा व्हिडिओ भावाच्या मोबाईलमध्ये शूट करते, कारण त्याच्या फोनची कॅमेऱ्याची क्लिअरिटी भरपूर आहे बरं का, छान आहे, म्हणून त्याच्यामध्ये करते. माझ्या फोन आता 2-3 वर्षाचा जुना आहे आता माझा मोबाईल, तरी पण मी दररोजचे ब्लॉग त्यामध्ये शूट करून टाकते, कारण दररोज मागत बसायला मला नाही. आणि त्याच्या मोबाईलमध्ये एडिट करा, परत माझ्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपनं घ्या, ते असं लोचा होतो भरपूर, म्हणून नको वाटतं. एडिट इकडं करा आणि तिकडे घ्या, मग नको वाटतं ते. मग आणि ते सगळं बेकार असं होतं, सगळीकडं हे होतं ना, त्याच्या मोबाईलमधलं डिलीट करा, माझ्या करा, म्हणून नको वाटतं. तर आता सगळं गूळ वगैरे मिक्स, चवीनुसार घ्यायचा बरं का गूळ पण, आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं, मस्तपैकी एकत्र करून घ्यायचा. आणि ते मी एकत्र करून घेते, आणि बारीक हे करून घ्यायचं, मिक्सरला वगैरे लावायचं नाही आहे. त्याच्यातलं पाणी काढून घेतलं ना, त्याची गरजच पडत नाही, कारण ते आपोआप चुरलं जातं, बारीक होलं जातं. मी आणि गोड आहे की नाही ते चाकून बघायचं, कारण गूळ घालायला बरं आपल्याला. मग त्याच्यानंतर मग आपल्याकडं गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं, ना असं छान असा गोळा मळून घ्यायचा बघा, आणि तेलात तळून घ्यायचं. लाटायच्या, छोट्या छोट्या पुऱ्या कशा लाटतो तशा लाटायच्या, आणि लाटून आपलं तेलात तळून घ्यायच्या. लाटून असे म्हणजे पराठे बनवतात, तसे घाऱ्यांचे पराठे पण होतात, पण हे जास्त दिवस टिकतं ना, जे आपण टिकतो, आणि मुलं पण खातात आवडीने, म्हणून जास्त करून मी तेलातच तळते. आणि आता भोपळे वगैरे लागलेत आता वेलांना, पण करायला काय वाटत नाही, पण ह्याचा भरपूर असा राडा असतो, म्हणून नको वाटतं. म्हणून आता आठवडाभर भोपळा पडूनच होता, मग आज योग आला त्याला करायला, म्हणून ना तेलात तळून घ्यायचं. जास्तीच
छान आठवडाभर टिकतात बरं का घाऱ्या. आणि छान पण होतात, चवीला पण मस्त लागतात. आणि त्यामध्ये माझ्याकडून राहिलं बघा वेलदोड टाकायचं, त्याच्यामुळे तर एवढा भारी म्हणजे असा सुगंध खूप भारी होतो. छान अशा खमंग हे हे होतात. आता अंधार पडला आहे भरपूर बरं का, म्हणून त्यामध्ये वेलदोड वगैरे टाकायचं. आणि मुलांना पण खायला दिलं, ते तर एवढं आवडीनं खात होते ना. गोल्या पहिली घारी ह्याच्यामध्ये पडली नाही तोपर्यंत मला दे ताट घेऊन तयारच. खूप दिवसातून आणि ते पहिल्यांदाच खात आहेत. स्वप्नीलसुद्धा पहिल्यांदाच खातो आहे आणि तोसुद्धा फर्स्ट टाईमच खातो आहे. आम्ही तिकडं आई त्यांनी शेंगाला जातो तेव्हा केलेल्या, आता नाही त्याच्यावर. ह्याचा पाय हा बघा शूट करतो, ह्याला लावलं. तर चला बाय. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.